हो. बोल की. अहो तुम्ही तर सगळ्यांना सांगता की वजन कमी करायला घरचंच खा, घरचं खाऊनच वजन कमी करा. बरोबर आहे की, मग काय चुकलं? मग आपल्या जिम मध्ये आणि आपल्या दुकानात स्पोर्टच्या तुम्ही प्रोटीन कसं काय ठेवलंय? लोकांना काय वाटेल की अरे तुम्ही प्रोडक्ट तुम्हीच सांगताय की कुठलं प्रोडक्ट खाऊ नका बरोबर. आणि तुम्हीच प्रोटीन विकताय. एक नंबर प्रश्न आहे तुझा. मी प्रोटीन घेऊन वेट लॉस करा किंवा पोट कमी करा असं म्हणत नाही. पहिल्यांदा काय सांगतोय मी की तुम्ही घरचं खावा, घरातल्या आहारातून प्रोटीन कव्हर करा. आणि हा राहिला जिम मधला, शोरूम मधला. जिम मध्ये येणाऱ्या जे लोक आहेत, जे व्यक्ती आहेत, ते त्यांच्या ह्याच्यापेक्षा म्हणजे शरीराच्या कुवतीपेक्षा जास्त वर्कआउट करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा जो मसल तुटलेला आहे तो रिकव्हरीसाठी, जो प्रोटीन इंटेक कमी पडतो त्याच्यासाठी ते घेतात. आपण आपल्या जिममध्ये किंवा शोरूममध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीला म्हणत नाही की तुम्ही आल्या हे डबाच घ्यायला पाहिजे, प्रोटीनच घ्यायला पाहिजे असं म्हणत नाही. तरी बरं सांग की आज चांगला मुद्दा काढलास तू. काही संबंध नाही. तुम्हाला प्रोटीन इंटेक जर कव्हर होत नसेल तर व्हे प्रोटीन, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, व्हे प्रोटीन घेऊ शकता. पण ते प्रोटीन घेतलं म्हणून घरातलं जेवण बंद करायचं नाही. प्रोटीनची शरीराला प्रत्येकाला जेवढं किलो वजन आहे, म्हणजे 1 किलो वजनाला 1 ग्रॅम प्रोटीन लागतं, ते कव्हर होत नसेल तर आपण व्हे प्रोटीन घ्यायचं आहे. आता समजलं? हा, म्हणजे लक्षात ठेव की ह्याचा आणि आहाराचा काही संबंध नाही. आहारातून कव्हर होत नाही म्हणून सांग ते ठेवलंय, उपलब्ध केलंय. कारण आपला निकम स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा GST नंबर आहे, तिथून आपण GST मधून खरेदी करतो. बाकीचं काही याच्यामध्ये आलेल्या कोणत्याही कस्टमर आपण म्हणत नाही घ्यायलाच पाहिजे असं सांगितलं जात नाही. घरचा आहार करा, घरचा आहार पूर्ण करा. आपला गोल वेगळा आहे, व्यायाम करणाऱ्या व्यक्तींचा गोल वेगळा आहे. त्यांना प्रोटीन कमी पडतं त्यासाठी ते घेतात आणि त्यांना ओरिजिनल भेटावं म्हणून आपलं उपलब्ध केलंय. पण आजचा छान तू प्रश्न उपलब्ध केलास, त्यामुळे आपल्या लोकांना लक्षात येईल की गैरसमज जातील. धन्यवाद.